हॅलो. आज सकाळी मी ना व्हिडिओ टाकलाच नाही, तर म्हटलं आता जरा व्हिडिओ टाकते. आता माझी कामं चालू आली. भांडीवाली भांडी घासून घेतली गेली, ते आता भांडी लावायचे. चहा तर बनवलाच नाही, मला एवढी ॲसिडिटी झाली ना काय विचारू नका. मग मी चहा बनवलाच नाही. म्हटलं आता भांडी लावते आणि दिवाबत्ती करते. तर म्हटलं थोडंसं व्हिडिओ काढूया, कारण काय खूप मला ॲसिडिटी झाली. दुपारी जेवढी ते माझं एक केळं खाल्लं बस, बाकी त्याने मला एकदम जाम झालं. मग मी चहाच नाही बनवला. म्हटलं चहा प्यायचाच नाही, खूप मला ॲसिडिटी होती असं काय खाल्लं तर म्हटलं जरा भांडी लावून घेते. ती घासून गेल्यानंतर सगळी लावायला पाहिजेत ना, अशी ट्रेमध्ये भरून ठेवते ती अशी. मग मी म्हणून जर काम झालं की संध्याकाळची अशी चहा पाणी आलं की लावून घेते. पण मी आता चहाच नाही बनवत आहे. आणि सकाळी पण मी व्हिडिओ काढलाच नाही, जरा लेट उठली, कारण काय कोणच नाही घरी. सगळे आता सुट्ट्या आहेत म्हटल्यानंतर जे बाहेर गेलीत सुट्टीमध्ये, ते आणि मीच आहोत. तर म्हटलं जरा ही करते, भांडी लावते, दिवाबत्ती करायचे. 6:30 होऊन गेले. म्हणजे संध्याकाळचा जरा व्हिडिओ काढूया, थोडंसं बोलूया. व्हिडिओ काढला नाही तरी करमत नाही, एकदा काढायला लागलं की काय नाही मग असं हे होतं. मग म्हटलं भांडी लावून घेते. भांडी लावली ना की ट्रेमध्ये नाही तर अशीच राहून जा. आता मला दिवाबत्ती करायचे. देवाचं ना तेल संपलं आहे माझं, थोडं आता हेच घेते. आम्ही देवाचं तेल कसं वेगळं बाटलीत काढून ठेवते, पण लास्ट तारखेला माझ्या त्या बाटलीतलं संपलं. मी आता किटलीतलंच थोडंसं वाटीमध्ये घेऊन जाते देवाकडे. असं दिवाबत्ती करून ठेवते. असं तेल घेते थोडंसं आणि दिवाबत्ती करून घेते. संध्याकाळ झाली ना, 6:45 होत आले. म्हणजे साहेब अजून पलंगावरच आहेत, उठले पण नाहीत. इथे दिवा लावायचे, राहूनच गेला होतो. 7 वाजले. खाली गेली तरी राऊंडला ॲसिडिटी झाली, पण राऊंडला गेली थोडीशी. म्हटलं राऊंड मारूया, नाही तर हे होईल. क्लास वगैरे तिचा असला की मी जरा खाली जाते ना, मग मी कालपासून गेलीच नाही. म्हणून ते मला सगळं जेवण असं न जिरल्यासारखं झालं माझं. म्हणजे असं घरात बसून बसून असं सारखं पण एकटं बसणं पण फार कठीण आहे. माचीस काय झाला भेटला. दिवाबत्ती लावली आहे बघा, मस्त दिवे लावले, छान छान दिवा लावला. आता अगरबत्ती लावते. दोन अगरबत्त्या घेतल्यात. ते लावायचं भांडं आहे माझ्याकडे, त्याच्यातच लावते. म्हणजे कुठेतरी असं पडतं ना ते, हे असं माझ्याकडे प्लेटच आहे होलवाली, त्यात मी लावून ठेवते, कुठे पण खोचत नाही. कापूर लावायचा. कापूर तर कापूर लावायचा ना, माझ्याकडे इथे मशीन आहे. हे बघा, दिसली ही मशीन आहे. हे बघा अशी पेटते. त्याच्यात 2 कापुराच्या वड्या टाकल्या की छान घरभर पसरतं. पण कसं कापूर कसं जाळण्यापेक्षा असं सुगंध जरा व्यवस्थित येतो. हे बघा, बरेच दिवसाची आहे माझी अशी. मग 10 मिनिटांनी परत बंद करते. हे बघा, त्याच्यावर 2 कापराच्या वड्या ठेवायच्या अशा ह्याच्यावर. असेल बऱ्याच जणांकडे, नाही असं नाही सगळ्यांकडेच असतं हल्ली, पण हे बरं पडतं. आपल्या पाहिजे तेव्हा असं म्हणजे त्याच्यात लावलं की काम झालं. कापूर जाळा किंवा त्याला आपण थोडी आपल्याकडे कोळशेनी बिळशे आता आहेत घरभर फिरवायला, मग हा आपला सुगंध फिरत असतो. म्हणून कापूर तर नेहमी संध्याकाळी 2 कापूर तरी जाळायचे. सकाळी पण आम्ही जाळतो. तर अशी माझी पूजा झाली आता. हे बघा मस्तपैकी.
आता काय नाही, साहेब आमचे उठले नाही, संध्याकाळ झाली तरी त्यांना खाली घेणार, पण थोड्या वेळाने घेणार. आतापासून ते रात्रीपर्यंत जेवेपर्यंत कंटाळतात, स्वतःच नको नको बोलतात. म्हटलं आता जरा मी बसते, म्हटलं थोडासा व्हिडिओ काढते म्हणून तुमच्याशी बोलायला आली. तर मी बसले. हे काय आलं म्हणजे रियांशी वगैरे तिकडे ते आजीकडे गेले ना, तिच्या ठाण्याला राहतात ते लोक, तिकडे गेलेत. मग माझ्या घरात ते आणि मीच, मुलगा काय माझा ऑफिसला गेला आहे, त्याच्यामुळे मग करमत नाही घरामध्ये. तिच्या स्कूल असेल की मी 10 वेळा खाली जाते, 10 वेळा वर येते, म्हणजे माझी चाल होते. मला ॲसिडिटी होत नाही. आज एवढी झाली ना जेवल्यानंतर की मी इथल्या इथेच फिरत राहिली. म्हणून मी चालायला गेली. मी आत्ता आली वर आणि म्हटलं दिवाबत्ती करून घेऊया आणि करता करता व्हिडिओ काढूया, कारण दिवसभर काढला नाही. म्हटलं आता काढूया जरा. म्हटलं ते एवढंच सांगते. आता म्हटलं घरी कोणा रियांशीचं काढायचं तर काय, रियांशी नाहीच आहे घरी, तर म्हटलं जरा बोलते आणि काढते. तर त्याच्यामुळे माझी तब्येत बिघडली, सगळे माझे पाय बी दुखायला लागले, चालत नाही ना. 3-4 दिवसांनी आज खाली उतरली. तिची स्कूल असेल रोज, आता बसेल, मग क्लासवरून आणा, मग हे करा ते करा, माझं चालूच असतं. त्याच्यामुळे त्रास नाही होत आहे. आज एवढा त्रास झाला की मी चहा पण पिऊ शकली नाही, केलाच नाही मी चहा. मला एकदम त्रास झाला आहे फार. चला मी तर एवढंच बोलते. आता काही स्वयंपाक करायचा नाही, 3-4 चपात्या भाजायच्या आहेत. कोण पोळ्या बोलतात पण आम्ही आपल्या चपात्याच बोलतो. ते केलं की झालं माझं काम. चला मग बघा कसं, म्हणजे आता माझा एक सध्या तरी ते रियांशी 4-5 दिवस येणार नाही, तो तर माझा एकटीचाच येईल, घरी कोणच नाही, मी आपली एकटीच फिरते आणि काढते. चला कसा वाटला माझा व्हिडिओ मला सांगा नक्की. चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि माझे व्हिडिओ नवीन आहेत, मला थोडा प्रतिसाद द्या. बाय बाय.